मदिना टॉवर परिसरात रक्तरंजित हल्ला, युवकावर जीवघेणा चाकू हल्ला, परिसरात तणाव. जालन्यात गुन्हेगारीचं थैमान, 22 वर्षीय युवकावर जीवघेणा हल्ला. दुःखीनगर मदिना टॉवर परिसरात रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत बेकायदेशीर गर्दीचा सुळसुळाट, मोठ्या दुर्घटनेची शक्यता. आज दिनांक 23 रोजी गुरुवारी सकाळी 9 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील जुना जालना भाग पुन्हा एकदा गुन्हेगारीच्या छायेत आलाय. दुःखीनगर परिसरातील मदिना टॉवर इथं काल रात्री 11 वाजेच्या सुमारास एका 22 वर्षीय युवकावर अज्ञात हल्लेखोरांनी थरारक चाकू हल्ला चढवला. या भीषण घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीती आणि संतापाचं वातावरण निर्माण झालंय. मिळालेल्या माहितीनुसार अशरफ असलम कुरेशी, वय वर्ष 22, राहणार मंगल बाजार, जालना असं जखमी युवकाचं नाव असून त्याच्यावर अत्यंत निर्दयीपणे हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी त्याच्या दोन्ही पायांवर चाकूनं वार करत त्याला गंभीर जखमी केले, तर डोक्यावर लाकडी वस्तूनं प्रहार करून त्याला अक्षरशः रक्तबंबाळ केले. या क्रूर हल्ल्यात युवक गंभीर जखमी झालाय. घटनेची माहिती मिळताच कदीम जालना पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीनं जखमी युवकाला प्रथम जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्यानं डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवले. सध्या तिथं त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या धक्कादायक घटनेनंतर मदिना टॉवर परिसरात काही काळ तणावपूर्ण शांतता पसरली होती. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला होता. दरम्यान हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली असून लवकरच आरोपींना अटक केली जाईल असा विश्वास पोलीस प्रशासनानं व्यक्त केलाय. शहरातील दुःखीनगर येथील मदिना टॉवर परिसरात रात्री उशिरापर्यंत राहणाऱ्या हॉटेल्स आणि दुकानांमुळे गंभीर प्रश्न निर्माण झालाय. रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत हा परिसर अक्षरशः गजबजलेला असतो. मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी इथं होत असून यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. या भागात किरकोळ कारणावरून नेहमी भांडण होते. स्थानिक नागरिकांकडून वारंवार तक्रार करूनही या परिस्थितीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जातोय. उशिरापर्यंत सुरू असलेल्या व्यवसायांमुळे संशयास्पद हालचाली वाढत असून कोणत्याही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. कालची घटनांच्या पार्श्वभूमीवर हा परिसर अधिकच संवेदनशील बनला असून पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे. अन्यथा भविष्यात एखादी गंभीर घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. प्रशासनानं तात्काळ कारवाई करत रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या हॉटेल व दुकानांवर निर्बंध आणावेत, तसेच परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करावे अशी जोरदार मागणी होतीये. दुःखीनगर परिसरात अर्शद कुरेशी नावाचा एक मुलगा आहे, 22 वर्ष वय आहे. त्याच्यावर काही अज्ञातांनी हल्ला केल्याची माहिती कदीम जालना पोलिसांना प्राप्त झाली. माहिती मिळताच पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी हजर झाले आणि जखमीला नातेवाईकांच्या मदतीने नवजीवन हॉस्पिटल येथे उपचारकामी दाखल करण्यात आलेले आहे. जखमीवर उपचार सध्या सुरू आहेत. तो शुद्धीत येताच त्याचा योग्य तो जबाब नोंद करून गुन्हा दाखल करण्यात येईल. सध्या परिसरात शांतता आहे. दुःखीनगर परिसरात बंदोबस्त तैनात आहे आणि शांतता आहे. तसेच नवजीवन हॉस्पिटल परिसरात सुद्धा शांतता आहे. जखमीची प्रकृती सध्या अस्थिर आहे असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. परंतु तो शुद्धीत येताच त्याचा जबाब नोंद करून गुन्हा दाखल करण्यात येईल किंवा त्याच्या भावाचे किंवा घरच्यांचे जबाब नोंदवून आपण संबंधितांवर योग्य ते कलमानुसार गुन्हा दाखल करू. अद्याप गुन्हा दाखल नाहीये, त्यामुळे आरोपी अटक नाहीये. आपल्याकडे तक्रार प्राप्त होताच आपण आणि तसंच पथकही रवाना झालेले आहे आरोपींची शोधकामी. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आता सुरू करीत आहोत. जखमीला कमरेच्या खालच्या बाजूला दुखापत झालेली आहे आणि डोक्याला सुद्धा दुखापत आहे.